श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. पुन्हा एकदा अगदी मनापासून तुम्हा सर्वांचं मी आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. आजपासून गुरुचरित्र पारायणाला सुरुवात झाली आहे. त्याचप्रमाणे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये अखंड नाम जपयज्ञ सप्ताह हा सुद्धा सुरू झाला आहे. या अखंड नाम जपयज्ञ सप्ताहाच्या निमित्ताने आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायणाला बसले असतील, तर काहींनी घरीच पारायण हे केले असेल. आज ज्यांनी कोणी गुरुचरित्र पारायण केलं असेल तर त्यांना अगदी प्रसन्न असं वाटत असेल. स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये अखंड नाम जपयज्ञ सप्ताहानिमित्त वेगवेगळी सेवाही घेतली जाते. त्यामध्येच गुरुचरित्र पारायणाबरोबरच प्रहर सेवा ही सुद्धा घेतली जाते आणि वेगवेगळे याग हे सुद्धा या सप्ताह काळामध्ये घेतले जातात. प्रहर सेवा म्हणजे काय आणि ती कशी करायची असते याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितली आहे. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या सप्ताह काळामध्ये घेण्यात येणाऱ्या यागांचे काय महत्त्व आहे आणि या यागांना आपण का हे हजर राहिलं पाहिजे याबद्दल संपूर्ण माहितीही देणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच बेल आयकॉन बटन हे सुद्धा प्रेस करायला विसरू नका. चला तर आता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी तर आपण बघूया की कोणत्या दिवशी कोणता याग हा आहे. आपल्या सर्वांच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या दिंडोरी प्रणीत केंद्र आहे त्या सर्व केंद्रांमध्ये आता मी जे तुम्हाला याग सांगणार आहे ते ज्या तारखेला सांगणार आहे त्या प्रत्येक केंद्रामध्ये त्या तारखेलाच होणार आहेत. सगळ्या स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रावर दिंडोरीत प्रणीत जे केंद्र आहे त्या सर्व केंद्रांवर दिलेल्या तारखांप्रमाणेच सारखेच याग हे होत असतात. त्यामुळे मी ज्या तारखेला जो याग होणार आहे त्याबद्दलची माहिती देणार आहे. तर तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे स्वामी समर्थ महाराजांचं दिंडोरी प्रणीत केंद्र असेल तर तिथे सुद्धा तोच याग त्या दिवशी होईल. आता 19 आणि 20 या 2 तारखांचे 2 दिवस तर आता निघून गेलेले आहेत. 19 तारखेला काय होतं तर ग्रामदेवता सन्मान आणि मंडल मांडणी यज्ञभूमी जी काही असते ती पूर्वतयारी होत असते. तसंच 20 तारखेला म्हणजे आजच्या दिवशी अखंड नामजप यज्ञ जो आपला सप्ताह आहे तो सुरू झाला आहे. आता 21 तारखेला म्हणजेच उद्या आहे नित्य स्वाहाकार गणेश याग आणि श्री मनोबोध याग. तर उद्याच्या दिवशी गणेश याग आहे. तर या यागाला आपण जर हजर राहिलं तर आपल्या बुद्धीमध्ये वाढ होते आणि विद्याप्राप्तीसुद्धाही होत असते. या गणेश यागाला आपल्या घरातील जे काही लहान मुलं असतात त्या मुलांना जर आपण घेऊन गेलं तर त्या मुलांना गणपती बाप्पांचा विशेष असा आशीर्वाद मिळतो. आणि या गणेश यागाला जर आपण आपल्या या लहान मुलांना बसवलं तर त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होत असते आणि त्यांना विद्याप्राप्तीचे मार्ग हे मोकळे होत असतात. त्याचप्रमाणे संकट निवारण हे होते. आणि ज्या कोणाला असं वाटत असेल की आपल्याला प्रमोशन हे मिळावं याकरता जर त्यांनी या गणेश यागामध्ये सहभाग हा नोंदवला तर त्यांचे प्रमोशनचे जे काही कार्य असतं ते संपन्न होत असते. हा गणेश याग विद्यार्थ्यांसाठी खास आहे कारण विद्यार्थ्यांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी, आपल्या मुलांची शिक्षणामध्ये प्रगती व्हावी असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. आणि या यागाला जर आपण आपल्या मुलांना घेऊन गेलं तर त्यांच्या शिक्षणामध्ये येणारे अडथळे हे दूर होत असतात. तर याप्रमाणे या गणेश यागाचे महत्त्व आहे. तसंच मनोबोध यागाचं सुद्धा आहे. मनोबोध यागाने मनाचा जो आपला काही विचलितपणा असतो तो कमी होतो. आपलं मन हे जर सारखं चंचल होत असेल तर आपल्या मनाचा हा चंचलपणा कमी होत असतो आणि आपल्या मनाला स्थिरताही मिळत असते. त्याचप्रमाणे योग्य दिशेने वाटचाल करण्याची आपल्या मनाची सुरुवातही होते. आणि आपल्याला जर काही मानसिक विकार असेल किंवा आपण अकारण मानसिक चिंताही करत असू तर ती सुद्धा आपली दूर होते. तर असे हे फायदे मनोबोध याग आणि गणेश यागाने आपल्याला होत असतात. त्यामुळे आपल्याला जर शक्य असेल तर निदान आपण या यागांना तरी नक्कीच हजेरीही लावायची आहे. आता 22 डिसेंबरला आहे गीताई याग आणि नित्य स्वाहाकार. या गीताई यागामुळे आपल्याला ज्ञानप्राप्ती होते आणि आपल्या वागण्यातील ज्या काही वाईट सवयी आहे त्या सुटण्यासाठी आपल्याला मदत होत असते. तसंच द्वेष, मद, मत्सर, राग हा आपला कमी होतो आणि आपल्या अंतरंगातील सुप्त शक्ती या जागृत होत असतात. आणि म्हणूनच जर गीताई यागाला आपल्याला हजर राहता आलं तर तुम्ही नक्कीच हजर राहा. पुढचा दिवस म्हणजेच 23 डिसेंबरला आहे स्वामी याग. या यागाला तर आपण हजर हे राहिलंच पाहिजे कारण आपण स्वामींची आपल्यावर कृपा व्हावी याकरता स्वामींची सेवाही करत असतो. आणि या स्वामी यागामध्ये जर आपण हजर राहिलो तर स्वामी यागाने श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपाही आपल्याला लाभत असते. ईश्वर कोपला तर गुरु राखू शकतो पण गुरु जर कोपला तर ईश्वरही राखू शकत नाही. म्हणून स्वामी समर्थ महाराज हे आपले गुरु आहेत आणि तेच आपले या कलियुगामध्ये तारणहार आहेत.
आणि स्वामी महाराज हे आपले सदैव संरक्षण हे करत असतात। या यागाला जर आपण उपस्थित राहिलो, या सेवेसाठी या यागासाठी आपण उपस्थित राहिलो तर पुढचे 6 महिने आपल्याला स्वामी समर्थ महाराजांचे संरक्षण हे प्राप्त होते आणि स्वामी महाराज हे आपल्याला अकाल मृत्यूपासून वाचवत असतात। स्वामी याग हा आपल्या सर्वांचा आवडता याग आहे, कारण आपण नेहमी स्वामी समर्थ महाराजांची सेवाही करत असतो। म्हणून या स्वामी यागाला सुद्धा आपल्याला सर्वांना उपस्थितीही नोंदवायची आहे। या स्वामी यागाच्या सेवेमध्ये आपल्याला आवर्जून सहभागी व्हायचे आहे। पुढचा दिवस म्हणजेच 24 डिसेंबर या दिवशी आहे चंडी याग। चंडी याग म्हणजे काय तर आपली जी कुलदेवी आहे तिची सेवा करणं होय। या चंडी यागाची सेवा जर आपण केली तर आपल्या घरामध्ये आपल्या मुलामुलींचे विवाह होण्यामध्ये जे काही अडथळे येत आहेत ते दूर होतात। त्याचप्रमाणे नोकरीमध्ये जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा दूर होतात। चंडी यागाने विवाह, नोकरी, संपत्ती, कुटुंब सौख्य, प्रतिष्ठा, ऐश्वर्य प्राप्त होते आणि आपल्या घरातील निगेटिव्हिटी ही निघून जाते आणि आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी ही प्रवेश करते। त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जर कुठला वास्तुदोष किंवा पितृदोष असेल तर तो सुद्धा निघून जातो। परिणामी आपल्या घरामध्ये गृहशांती होते आणि कुलदेवीची कृपा ही आपल्याला प्राप्त होते। असे हे चंडी यागाचे महत्त्व आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या कुलदेवीची कृपा ही प्राप्त व्हावी याकरता आपण या चंडी यागामध्ये सुद्धा सहभागी व्हायचं आहे। 25 तारखेला सोमवारी आहे रुद्रयाग। या रुद्रयागाचं महत्त्व असं आहे की या रुद्रयागाला आपण उपस्थित राहिल्याने आपल्याला आरोग्य प्राप्तीही होते। त्याचबरोबर दीर्घ आजार जे काही आपले खूप दिवसांपासून चालू असणारे जे काही आजार आहेत ते दूर होतात। दीर्घ आजारांपासून आपल्याला मुक्ती मिळते। तसंच आपल्या घरामध्ये स्थिर लक्ष्मी प्राप्तीही होते आणि अचानक येणाऱ्या संकटांपासून आपलं संरक्षण होतं। त्याचप्रमाणे पितरबाधा ही सुद्धा आपली दूर होते आणि शापमुक्ती सुद्धा आपली होत असते। त्याचबरोबर कुलदेवतांची कृपा सुद्धा आपल्याला या रुद्रयागामुळे होत असते। या रुद्रयागामध्ये कोणाची सेवा केली जाते तर भगवान शिवाची सेवाही केली जाते। तर असे हे रुद्रयागाचे महत्त्व आहे आणि म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्कीच या रुद्रयागाला हजर राहा। मंगळवारी 26 डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि त्यानिमित्ताने दत्त जन्मोत्सव हा केंद्रामध्ये साजरा केला जातो। तसंच बलिपूर्णाहुती सुद्धा दिली जाते। 27 डिसेंबरला श्री सत्यदत्त पूजन आणि देवता विसर्जन आहे आणि त्याचप्रमाणे अखंड नाम जपयज्ञ सप्ताह सांगता सुद्धाही केंद्रामध्ये होत असते। तर याप्रमाणे जे काही याग मी तुम्हाला सांगितले आहे ते त्या दिवशीच्या त्या यागाला जर आपण केंद्रामध्ये हजर राहिलो तर त्या यागामुळे आपल्याला खूप असे फायदे होत असतात। प्रत्येक यागामुळे आपल्याला होणारे फायदे हे सुद्धा वेगवेगळे आहेत आणि म्हणून आपल्याला इतर कुठलीही सेवा जरी नाही करता आली या सप्ताह काळामध्ये तर निदान आपण प्रहर सेवा आणि या यागांना जर हजर राहिलो तर तितकेच आपल्याला फळ हे या यागांचे आणि प्रहर सेवेचे मिळत असते। हे याग केव्हा होता तर गुरुचरित्र या ग्रंथाचे वाचन झाल्यानंतर लगेच या यागांना सुरुवात होते, म्हणजे जवळजवळ 10:30 नंतर या यागांना सुरुवात होते। त्याचप्रमाणे आपण औदुंबर प्रदक्षिणा ही जर या सप्ताह काळामध्ये केली तर या औदुंबर प्रदक्षिणेने सर्व आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात। त्याचप्रमाणे त्वचेचे, श्वसनाचे जे काही विकार आहेत ते सुद्धा आपले दूर होतात। तर याप्रमाणे मी तुम्हाला सप्ताह काळामध्ये होणाऱ्या यागांचे महत्त्व काय आहे हे सांगितले आहे। या यागांचे अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। त्यामुळे जर तुमच्याकडनं इतर कुठली सेवा ही जर होत नसेल तर निदान या यागांना तरी तुम्ही हजर राहा। तर याप्रमाणे आपण यागांचे महत्त्व या व्हिडिओमध्ये बघितले आहे आणि आता या छोट्याशा माहितीसोबत आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर जरूर करा, म्हणजे ही माहिती इतरांना सुद्धा मिळेल आणि त्यांच्याकडून सुद्धा या सप्ताह काळामध्ये नाही काही तर थोडीफार ही सेवा होईल। आणि आता आपला आजचा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।